तर आज मला आपल्याला एवढंच सांगायचंय की तुम्ही गावातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये लक्ष घाला। आता तुम्ही बघा, आम्ही हे सगळं प्रश्न बोललोय की पाण्याच्या योजना जवळजवळ बंद आहे। काय तुमचा अभ्यास आहे? काही ज्या जीवन योजनेचे जे काम आहेत कोणत्या गावात चालू आहे का सध्या? सगळ्या योजना बंद आहेत। योजनेचे करोडो रुपये आज मिळतच नाहीये। अर्धवट कामं झाली, कुणाची विहीर झाली, कुणाचं पाईपलाईन झाली, कुणी टाकी झाली, पण कामं पूर्ण होत नाही। कामं कंप्लीट झाली। त्यामुळं माझं म्हणणं आहे की आता गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत। रोजगार हमी योजनेमध्ये किती लोकांनी 85-15 योजना, अजून काय होती ती तुमची 95-5, अजून काय होती मातोश्री शेत पाणंद रस्ता, सगळ्या योजनेमध्ये लोकांनी कामं केली ग्रामपंचायत। कुठून कुठून आणलेत, काय काय केलंय, कुठाने मीटर चालू झाले। पैठणचं मीटर वेगळंच होतं, परत पैठणचं मीटर काटून मग पुढे आलेलं आहे तुम्हाला। त्यामुळे मला म्हणायचं बाबा बिलं तरी द्या, 25-15चे पैसे अजून दिले जात नाही। ह्या सगळ्या गोष्टी माझं एकच म्हणणं आहे की बघा, सरकारमध्ये आपणही काम करतो, केलं, पण असं काही भेदभाव करणं किंवा अशा काही पद्धतीनं जाणीवपूर्वक त्रास देणं किंवा ह्या गोष्टी बाबा झालेल्या आहेत। लोकांनी कर्ज काढून वेगवेगळ्या मार्गाने पैसे आणून कामं केले, त्यांचे बिलं द्या। या बाबतीत सुद्धा आम्ही सातत्याने बोलतो, वर बोलतो, मंत्र्यांनाही मी सांगितलंय, सचिवांना सांगतोय, वर सगळ्या लोकांना सांगतोय, आपल्या पक्षाच्या नेत्यांनाही सांगतोय। मी या निमित्ताने मुद्दाम आपल्या सगळ्या जे प्रश्न आहेत त्याची एक थोडक्यात चर्चा करतोय की हे सगळे प्रश्न सुटायला पाहिजे, यासाठी सातत्याने आपण बोलतो। आणि त्यामुळं माझं आपल्याला या दृष्टिकोनातून सांगणं आहे की आज बरेचसे जे विकासाचे काम आहेत त्यालाही निधी देत नाहीये सरकार, रोड्सला पैसे मिळत नाही। काही खराब रस्ते होते ते आता वर्ष 1.5 वर्ष झाले, 9 महिन्यात चांगले चांगले निकाल लागतात आपले। जीव जन्माला येतो, आता हे सरकार होऊन 1.25 वर्ष व्हायला लागले, वर्ष झाले तरी सुद्धा अजून आपल्या भागाची काही गरजा होत्या त्या विकासाच्या विषयी अजून सुटत नाहीये। तर या सगळ्याच गोष्टी मला वाटतं आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन सोडवून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ असण्याची आवश्यकता आहे। मी तुम्हाला एक सांगतो, लोकांना आंदोलन आणि नीटनेटके निवेदन देणं ती भाषा कळणार नाही। त्यांना एक चांगला लोकशाहीचा झटका दिला पाहिजे आणि तो 440 व्होल्टचा एक चांगला शॉक दिला पाहिजे। आणि तो शॉक कशाने देऊ शकता माहितीये तुम्ही? एकाच गोष्टीनं, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जबरदस्त त्यांना शॉक देऊन त्यांना धक्का देण्याची गरज आहे, तर ते ताळ्यावर येते, नाहीतर ते ताळ्यावर येणार नाही। तुम्हाला त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी जोरदार पद्धतीनं असा शॉक दिला पाहिजे की जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की काम करावं लागेल, काम न करून चालणार नाही। आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या मतांना गृहीत धरायचं, काही गोष्टी गृहीत धरायच्या, कसंही धकतंय असं नाही होणार। आपल्याला काम आपल्या भागाचं झालं पाहिजे, आपला विकास झाला पाहिजे, आपल्या विकासाची गती कुठंच कमी झाली नाही पाहिजे। आपल्या तालुक्याला विकासाची खूप गतीची आवश्यकता असते आणि आपल्याला सगळ्यांना ती गतीची खूप चांगली सवय झालेली आहे की आपल्याला त्या गतीनं, कारण राजेश भैयाचा हात कधी थांबत नव्हताच कोणत्याही गोष्टीला, नाही विषय नव्हता, मंजूर जेवढा आपल्या हातात जमतंय तेवढं देण्याचं आपली दानत असायची। आणि त्यामुळे मला म्हणायचं की आता ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन काम करावं लागणार आहे।